Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Sanjay sir. My heart is beating, it's only beating, I'm waiting for you. वर्षाला एक पैठणी घेऊन. नमस्कार सर्वांना. आमचे मित्र मार्गदर्शक इको फ्रेंडली क्लबचे सदस्य संजय टोळे सरांचा आज वाढदिवस आहे आणि आता आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहोत. खरं तर मोठं नियोजन करायचं प्लॅन होता, पण आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बरेच जण इकडे तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे आता मी सरस्वती, आराध्या, अजित आणि पूजाच निघालोय. त्या ठिकाणी देवाशिष आणि शाह मॅडम पण येणार आहेत. तर चला आपण संजय टोळे सरांचा वाढदिवस साजरा करूया. आता आम्ही आहोत टोळे फॅमिलीच्या घरी आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर आज आहे आमचे मित्र मार्गदर्शक संजय सरांचा वाढदिवस. आज आहे स्वातंत्र्य दिन आणि आज त्यांचा वाढदिवस विसरू शकत नाही आपण. 15 ऑगस्ट 1900 सर किती तुमचा 70चे. आणि हे संजय सरांचा मुलगा आहे रजत शेजारी आणि हे पलीकडाचे त्यांचं नाव आहे मित्र संजय सरांचे मित्र नितीनराव. ते आले आहेत माथेरानवरून आणि इकडे पूजा आहे आणि पूजाच्या बाजूला हे आमचे मावशी आहेत, शाह मावशी, सरस्वती आहे, योजना मॅडम, हे देवाशिष आपला सगळ्यांचा जिगरी. वाढदिवस संजय सरांचा आहे, पण मॅडमच्या प्रथेनुसार सगळ्यांना मी घोषणा दिली असते. आजूबाजूचे लोक बोलतात सरांचं स्वागत आहे माझ्या घरी, त्यामुळे मी सरांनाही ओवाळत आहे. स्वागत आहे सर तुमचं. मॅडम असं म्हणाले 2-3 वेळा की आपली उशिरा ओळख झाली. मॅडमला पण जसं वाटतं तसं आम्हाला पण वाटतंय की उशिरा ओळख झाली. आता हे इकडे पण मला तर मंदिरामध्ये मंदिरच आहे. हो, टोळे फॅमिलीचं घर आहे मंदिर. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday Sanjay sir to you. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. Happy birthday to you, happy birthday. इथं फुलपाखरं आहेत. एक फुलपाखरू आहे ते संजय सर, दुसरं फुलपाखरू आहे ते योजना मॅडम. आणि मॅडमने खरं तर संजय सरांना भुंगा म्हणलेला आहे. बहुरेने खिलाया फुल भरवा मॅडम असं व्हिडिओ मध्ये. हे संजय सर आणि योजना मॅडमचं घर. आम्ही तिथं मस्त पहिल्यांदाच आलोय. मी तर अजित आधी येऊन गेलेला आहे. छान घर आहे, छोटंसंच मस्त. आता मॅडम आमच्यासाठी गाणं म्हणत आहे. इकडं किचन, बेडरूम, देवघर अतिशय योग्य वापर केलेला आहे. मॅडमची इच्छा हे गार्डन दाखवा. गार्डन दाखवा. गार्डन खूप सुंदर आणि हे बेडरूम मस्त आहे एकदम अशी. आणि हे आपला भुईकोट किल्ला आहे ना, तिकडं आहे हे सगळं घर यायचं. हे मस्त आहे एकदम. रूम वगैरे छान आहे घर यायचं. योजना मॅडम मध्ये अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. आमचे सर मॅडमला कसं म्हणजे कसं नाही मी बोलू शकत नाही. मॅडमला कसं सहन करता समोरचं ऍक्शन झालं नाही की आपण शिकून जातो की आता आपण कसं राहायला पाहिजे. त्याच्यातून ते होऊन जातं ॲटोमॅटिक. म्हणजे थोडंसं आहेच जर होऊन जातं. मॅडम सरांना काय शुभेच्छा देणार आज? सरांना त्यांना जे हवं आहे ते सगळं मिळू दे. काय मिळायचं राहिले इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे. त्यांना अजून हे सायकलच्या रेसमध्ये गोल्ड मेडल मिळू दे आणि मॅरेथॉनमध्ये गोल्ड मेडल मिळू दे. अजून त्यांच्या काय सगळ्या इच्छा असतील त्या पूर्ण होऊ दे. आणि त्यांनी मला दर वर्षाला एक पैठणी घेऊन. संजय सरांना काय शुभेच्छा द्यायच्या? संजय सरांना त्यांनी खूप व्यायाम करतात, तो व्यायामाचं प्रमाण थोडंसं कमी करावं अशी माझी त्यांना सांगणे आहे. खूपच बारीक होणे. ते संध्याकाळी खूप दमून जातात. 10-12 किलोमीटर चालण्यापेक्षा त्यांनी 5 किलोमीटर चालावे. 4ला 5ला उठतात, त्याच्याऐवजी 6 वाजता उठतात. असं काय एवढं सूर्य उगवायच्या आत उठून त्यांना काय कोण लोकांना त्रास द्यायची गरज नाही. शेजाऱ्यांनी त्रास द्यायचा. बिचारे फिरायला जातात, कुत्रे उठून बसतात. अंधारात कोण आले. सरांना वाढदिवसाच्या मित्र आले ते नितीन सर, काय सांगाल? म्हणजे हा बिलकुल म्हणजे भरपूर मैत्रीपूर्ण वातावरणात वावरलेला आहे आणि वावरतोही आहे. त्यांनी त्याचा स्वभाव बदलू नये.
आहे तो असाच राहावा. येस स्वभाव. अजित सर काय शुभेच्छा द्यायच्या? शुभेच्छा. संजय सरांसारखे चांगले मार्गदर्शक मित्र आम्हाला मिळाले योजना मॅडममुळे आणि योजना मॅडम देवाशिषमुळे मिळाला. आणि सरांचा स्वभाव खूप मनमिळावा आहे. सगळ्यांना एक संद सर ठेवतात आणि असंच आमच्यासोबत कायम सर राहावं अशा सदिच्छा व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. गोल्डन बॉय. माझे शुभेच्छा या पद्धतीने मी देईन की आमचे संजय बाबा सकाळी खूप लवकर उठतात, 4:30लाच उठतात, सगळ्यांच्या आधी उठतात. तर त्यांनी उशिरा 7 वाजता उठून वॉकिंगला वगैरे जावं. खूप धावपळ करतात, ते दमतात, दिवसभर एवढं काम करतात. आम्हाला त्यांना बघून असं वाटतं की त्यांना आरामाची गरज आहे. लवकर उशिरा झोपतात, सकाळी लवकर उठतात, असं पहिल्यांदाच बघितलं. 8 तास तरी झोप व्हावी. दुपारी काळजीपोटी सांगायला लागले. काळजीपोटी सांगायला. बाकी माणूस म्हणून रॉयल आहेत, सगळं चांगलं आहे त्यांचं. थोडं जोरात बोलावं अशी एक अपेक्षा आहे मला मॅडम समोर, सगळ्यांसमोर, मॅडम समोर. हा, त्यांनी जास्त लवकर व्यक्त व्हावं, जोरात बोलावं हीच आमची आशा आहे. मॅडम समोर बोलतात ते, आमच्या समोर बोलावं. हे सगळं असं सुरू आहे. आणि आता आपल्याला मॅडमचं गाणं सरांना डेडिकेट केलेलं ऐकूया आपण. रजत मला सांग, आज बाबांचा वाढदिवस आहे तर काय शुभेच्छा देणार? शुभेच्छांचं तर असं आरोग्याचं तर काय ठेवतं ना, आरोग्य तर त्यांचं असं सगळ्यात फिट आता तेच आहेत आमच्यात. सकाळी उठणं वगैरे जसं किशोर अँटींनी सांगितलं की थोडं कमी केलं तरी चालेल. बाकी तर एकदम फिट अँड फाईन आहेत, आरोग्य चांगलं आहे. तर जसं आहे तसं सगळं चांगलं चालावं, चांगलं आरोग्य राहावं, ते चांगलं राहावे, आम्ही सगळे चांगले राहावे एवढे ते माझ्यासाठी कष्ट करतात. त्याला जरा चांगलं एक म्हणजे त्याचा जो एंड आहे तो चांगला व्हावा अशी इच्छा. हॅपी बर्थडे.
जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे Yeah.